ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। परळी तालुक्यामध्ये आता पण पाहिलं तर फक्त 32% पाऊस पडलेला आहे आणि गेल्या वर्षी तुलनेत पाहिलं तर गेल्या वर्षी याच जुलै महिन्यामध्ये पाहिलं तर 64% पाऊस पडला होता। आपण पाहू शकतो तर या पाऊस नाही पडल्यामुळे या ठिकाणी शेतकरी आता कामामध्ये मग झाले। या ठिकाणी पाहिलं तर मी आता आहे अंबलटेक या शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्यांमध्ये पाहिलं तर खुरपणीचं काम जोमाने वेगाने चालू आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर आता शेतकरीला मोठ्या पावसाची काय अपेक्षा आपण आता माझ्यासोबत काही शेतकरी त्यांच्यासोबत तर काय सांगाल? आता जुलै महिना संपत गेलेला आहे, आता पण फक्त 32% पाऊस पडला आहे, काय सांगाल? 32%च पडला आहे, अजून पाऊस पाहिजे आता हे। आता आजवर तर सोयाबीन महिनाभर पाऊसच नव्हता मध्ये, आता 2 पाऊस पडून गेले त्याच्यावर उगा झिमझिम त्याच्यामध्ये त्याच्यातच हे धान आले तेवढा। तर ते आता पाऊस नाही पडल्यामुळे सोयाबीनची वाढ कुठली ना आता हे लय उच होते, पण हे लयच लहान लहान राहून गेलं की त्याच्यामुळे काय होणार? आता माल कमी निघणार, त्याचं उत्पन्न कमी होणार, भरपूर कमी होणार आता उत्पन्न। सध्या अजून सोयाबीन भाव कुठलाही नाही आहे, सोयाबीनला पाहिले 4-4.5 भाव आहे, 4-4.5 आहे, 4-4.5 हजारच भाव आहे आज बी। काय केलं पाहिजे सरकारनं? काय केलं पाहिजे बरं शेतकऱ्यासाठी? काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांसाठी पहिलं पीक विम्याचा जे प्रश्न आहे, अनुदान वगैरे आणि नुकसान भरपाईचा आता सध्या करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी सरकारने। कारण आता उंची पूर्णपणे 30% उंची वाढलेली त्यातला आता जिथं 100 शेंगा लागायची तर 40-50 शेंगावर बसते, जवळपास 50% फटका बसला। गेल्या वर्षी पाहिलं तर शेतकऱ्यांनी 18 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, ह्यावेळेस पाहिलं फक्त 9 लाखच शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे। गेल्या वर्षी 1 रुपयाला होता, आता सरसगट सगळा हेक्टरी भरायचा ना, हेक्टरी भरायला पैसा आणायचा कुठून शेतकऱ्यांनी? आज पहिला विमा पडला नाही की 4 आणि 2 हजार विमा पडला हेक्टरी, याच्यात उत्पन्नच नाही, पुन्हा ह्याच्यात उत्पन्न निघालं नाही, त्याच्याकडे पैसाच नाही ना हेक्टरी भरायला शेतकऱ्यांकडे। पैसा असं तरी विमा भरतील लोक, विमा नाहीच भरणारच नाही कोणी, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली विम्याकडे। काय करायचं? विमा भरून बी देणार नाही, उत्पन्न असं निघणार नाही, उगा पदरचं घालून भिकाऱ्याच्या मागं कुठं लागायचं आपलं? काय केलं पाहिजे सरकारनं बरं? मला काही उपाययोजना चांगल्या पद्धतीने केल्या पाहिजे सरकारने, नाही तर शेतकरी सगळं सरकार चालवतं, पण शेतकऱ्यांनाच भिकारीचं सरकार करत असेल तर येणाऱ्या काळात विचार नक्कीच करेल शेतकरी। 100%। दादा काय सांगाल, काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून? पिकाला शेतमालाला हमी भाव मिळावा। आता पहिलं आता 2 वर्षाखाली चांगला भाव देत होतं, पण आता या 2 वर्षामध्ये 4 आणि 4.5 हजार सोयाबीन विकायले। खर्च निघत आहे का त्याचा? नाही निघत, आता 250 रुपये बायले हजरी या, एकरी 5-6 हजार रुपये खुरपाय चालले आहेत, त्याच्यामध्ये सोयाबीनच किती निघणार आहे आता, आणि ते बी इथून पुढं पाऊस पडला तर येईन, हे नसता हे पण येणार नाही। अजून काही शेतकरी पेरणीच केलं नाही? नाहीत ना केल्या, भरपूर पाऊस नसल्यामुळं सुरुवातीला थोडा पाऊस पडून गेला, त्याच्यामध्ये राहिले ते राहूनच गेले, पुन्हा पाऊसच नाही पडला। तर शेतकरी अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाच्या अपेक्षाने आणि सरकारनं या ठिकाणी शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा अशी देखील मागणी आता शेतकऱ्यांनी केली जात आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमेसह मी संभाजी मुंडे, TVN परळी, बीड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।